नमस्कार, मी शिवाजी वाबळे, हिंगोली. आपण यावर्षी मामाला सुरुवातीपासून मल्टीप्लायर दिलेले आहे. तर नेमके काय रिझल्ट आले तर मामाच्या तोंडून जाणून घेऊ. मामा, सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा. मी गणेश रामजी तडसे, मालधामणी, हां. तालुका जिल्हा हिंगोली. हे जमीन किती आहे तुमची हळदीची? ही जमीन सर 1.5 एकर क्षेत्र आहे, हां. पण हे एकर सव्वा एकरच्या आतच भरतं. बरं, याच्यामध्ये तुम्ही आपलं मल्टीप्लायर सुरुवातीपासून किती वापरलं? तरी 6 ते 7 किलोपर्यंत गेलो असेल. म्हणजे फवारणी आणि ड्रेसिंग दोन्ही मिक्स. बरं. परत दरवर्षी तुम्ही हळद लावता हो आणि बाहेरच्या कंपन्याचे समजा तुम्ही जे औषधं वापरता हो. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? नाही, जमीन आसमानचा फरक सापडला. म्हणजे अशी हळद निघलीच नाही आतापर्यंत निघली नाही अशी हळद? 8-10 वर्षापासून लावतो हळद आम्ही. बरं अशी नाही आली. बरं. तर यावर्षी समजा तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरून समजा समाधानी आहे. हो. बरं. आणि तुमच्या माध्यमातून आपण दुसऱ्या बी काही शेतकऱ्याला दिलं तर ते शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे? त्याचं पण असंच आहे. बरं. बियाणं वापरलं का ते फटाके साहेब, तुमचा काय अनुभव? मी तर आता बघितलं आमच्या हळदीपेक्षा तर भरपूर माल दिसते हळदी. बरं. भयानक हळद. तुम्ही बी यावर्षी हरभऱ्याला वापरलं होतं? चांगला रिझल्ट. चांगला रिझल्ट आहे ना? नंबर 1 रिझल्ट. नलवाडे सर, तुमचे काय प्रश्न असतील तर? तर काका एकच हळकुंड आहे. हो आता बाकीचे शेतकऱ्यांनी वापरलेले आहे. हो जिथं मल्टीप्लायर वापरलं नाही वापरलं हो. तर त्या शेतकऱ्यांनी तुमची आजूबाजू पण शेतकरी आहे तर काय त्या हळदीचं आणि हळदीचं आपल्याला काय फरक जाणवला? 50% फरक असले म्हणजे रोगराई खर्च रोग बी याच्यावर म्हणजे वापरलं का हा. जे कलर जे राहिला जास्त शेवटपर्यंत कलर राहिला म्हणजे खर्च आलाच नाही त्याच्यावर. आला नाही. इतरांपेक्षा खर्च खर्च आहे कमी. दुसरा आम्ही कोणतं वापरलं 21 वापरलं नाही किंवा ते 12-61 वापरलं नाही. म्हणजे रासायनिक खताचा खर्च बी कमी झाला खर्च कमी केला. आणि कमी खर्चात उत्पन्न पण चांगलं झाले. तरी एक हळदीचा एक हळकुंडावर हा एवढं हे हळदीचा गड्डा बनलेला आहे. प्रति किलो 1.5 किलो तरी असेल. तर एक जवळपास किलोच्या जवळ 1.5 किलो जवळपास आहे. खालची हळद दाखवा. सर, तर एकदा ही दाखवा. पूर्ण जे काकाची हळद जवळपास सव्वा एकरच्या जवळपास हळद आहे. हे समोर हळदीचा ढीग आहे. हे 4 तोळ्याला ठीक आहे. दाखवा सर, इकडं दाखवा. तरी पूर्ण आहे हळदीचं आहे. इकडं पलीकडे हळद दाखवा. तरी पूर्ण जे हळदीचं पाहू शकता आणि शेजाऱ्यांची पण आजूबाजूला हळद आहे. तरी कमी खर्चामध्ये एक तर जमीन पण नरम झाली आणि हळदीचा रिझल्ट पण एका बेडचं तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण थोडं पुढं दाखवा. तर हे पूर्ण सगळं आहे माल दाखवा. माल 4 बेडला हळदीचं पूर्ण. आणि काका हे किती बेडचं आहे? 4 बेडचा माल आहे. 4 बेडचा माल आहे. हे जे 4 बेडचा फक्त माल एवढा आहे. किती निघलाय? 2-2.5 तले असेल. जवळपास 2 टनेला ढिगावर. तर जवळपास हे आणि कांडीची साईज, कांडीचा कलर बघून घ्या. 4 बेडचा माल. 4 बेडचा माल जवळपास 2 टॉलीच्या जवळपास आहे सध्या. हे कांडीची साईज पण पाहू शकता एकदम. 10 माणसाला 4 बेड लागेल. हे कांडीची साईज पाहू शकता. पूर्ण एक सारखी साईज, लांब जाड. त्यामुळे काका इतर शेतकऱ्यांपेक्षा किती ॲव्हरेज येऊ शकते तुम्हाला? ते हे आवरेज अंदाजे तरी आम्हाला 40 ते 35 क्विंटल हा पाहिजे. 1 ते सव्वा एकर मध्ये 35 क्विंटल शिजून का? 40 बरोबर. हा पाहिजे. समाधानी आहे समजा तुम्ही वापरून? होईल असं वाटतंय. ठीक आहे. धन्यवाद.